हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी. आढळराव पाटील आणि अजित पवार यांच्यात दिलीप मोहितेंमध्ये भेट. आढळराव पाटील अजित पवार गटात जाण्याची शक्यता. आढळरावांच्या प्रवेशाला मोहितेंचा विरोध होता. मुख्यमंत्री शिंदेंकडून दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघासाठी राहुल शेवाळेंना उमेदवारी जाहीर, तर उत्तर पश्चिम मुंबईतून उद्धव ठाकरेंकडून अमोल कीर्तीकरांच्या उमेदवारीची घोषणा. लोकसभेच्या निवडणुकीत माझी काळजी घ्या, पुढे मी तुमची काळजी घेईन. बीडमधील सभेत पंकजा मुंडेंकडून स्वतःच्या उमेदवारीचे संकेत. बारामतीत नड्यांविरुद्ध भावजय सामना रंगणार. सुप्रिया सुळेंना बारामतीतून उमेदवारी जाहीर, तर लोकसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला सुरुवात. मला संधी दिल्याबद्दल थोपटेंचे आभार. पुण्यातील सभेतून सुळेंनी थोपटेंचे आभार मानले, तर सुप्रिया सुळेंसाठी काम करणार. संग्राम थोपटेंकडून स्पष्ट. पुण्यात अजित पवार, फडणवीस आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर येणार. मल्टी स्पेशालिटी हिलिंग हॉस्पिटलचं आज उद्घाटन. डोंबिवलीत भाजपच्या अनेक जाहिरातींना काळं फासलं. विष्णुनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानं खळबळ. 3 वर्षांचा काळ असताना अचानक राजीनामा. आयोगात आता फक्त 3 ऐवजी 1च मुख्य निवडणूक आयुक्त. भास्कर जाधवांची आज चिपळूणमध्ये सभा. आजच्या चिपळूणमधील सभेत एकत्र येऊया, मनातलं बोलूया, भास्कर जाधवांचं कार्यकर्त्यांना आवाहन. उदय सामंत आणि नारायण राणेंमध्ये मुंबईत गुप्त बैठक. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची शक्यता. महायुतीचा तिढा सुटता सुटेना. जागा वाटपाबाबत उद्या दिल्लीत पुन्हा बैठक, तर जागा वाटपाचं 80% काम पूर्ण, उरलेलं काम लवकरच पूर्ण करणार, फडणवीसांची माहिती. उद्धव ठाकरे आज गोरेगाव, मालाड आणि कांदिवलीच्या दौऱ्यावर. उद्धव ठाकरे शाखांना भेटी देणार. हिंगोलीत आज शासन आपल्या दारी कार्यक्रम. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडच्या एका मार्गाचं उद्या लोकार्पण. आदित्य ठाकरे, अरविंद सावंत, सुनील शिंदेंनाही निमंत्रण. धुळ्यात भाजीपाल्याच्या दरात 40% वाढ. आवक कमी झाल्यानं दर वाढले. 15 ते 20 रुपये किलो दरानं मिळणाऱ्या भाजीपाल्याची 50 ते 60 रुपये किलोनं विक्री. पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राहणार. मुंबईत उद्यापासून रस्त्यावर थुकल्यास सतत दंड भरावा लागणार. मुंबई महानगरपालिकेकडून क्लीनअप मार्शलची नियुक्ती करण्यास सुरुवात. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. विद्याविहार ते ठाणे आणि मानखुर्द ते नेरुळ दरम्यान ब्लॉक. आसिफ अली झरदारी पाकिस्तानचे 14वे राष्ट्रपती इम्रान यांच्या उमेदवाराचा 230 मतांनी पराभव करत झरदारींनी दुसऱ्यांदा स्वीकारला पदभार. भ्रष्टाचार आणि हत्येच्या आरोपाखाली 11 वर्ष होते तुरुंगात. चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिजकोव्हा नवी विश्वसुंदरी. भारताची सीन शेट्टी टॉप 4 मधून आऊट. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडलाय सोहळा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.